हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे संकष्टी. तर संकष्टीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज म्हणलं जास्वंदीच्या फुलाची रांगोळी काढावी तेवढीच छोटीशी. आणि दारात सकाळी सकाळी रांगोळी बघितली की मन असं प्रसन्न होतं, त्यामुळे छोटीशी रांगोळी काढलेली आहे आज. तर जास्वंदीच्या फुलासारखी काढलेली आहे, पण आली की नाही तशी काही माहीत नाही. तर छान असं फूल काढून घेतलेलं आहे आणि सकाळी सकाळी असं रांगोळी वगैरे बघितली की मन एकदम प्रसन्न होतं, ताजंतवानं होतं मन. असं एकदम दिवसभर एनर्जी येते काम करायला रांगोळी बघितली की दारात. आणि थोडीशी फुलं वगैरे होती, तर छानपैकी गजऱ्याची फुलं आहेत ना, तर ही कुंद्याची फुलं आहेत. तर म्हटलं थोडीशी काढून घ्यावीत. आणि आगाडा आहे ना, तर तो दारातच असं छान झाड आलेलं आहे. तर आज संकष्टी आहे, म्हटलं गणपतीला घालायला येईल म्हणून आगाडा काढलेला आहे. जास्वंदीची फुलं वगैरे अशी काढून घेतलेली आहेत. आणि उंबऱ्यात सुद्धा थोडीशी छोटीशी रांगोळी काढून घेतली एक फुलाची. तर रांगोळी काढायच्या वेळेस असं हे कानात घालायचं बर्ड आहे ना, तर ते मी डब्यातच ठेवलेलं आहे रांगोळीच्या. कारण काही सुचत नसेल ना, तर तेव्हाही अशी रांगोळी काढते पटकन, आणि पटकनसुद्धा होते. आणि दिसायलाही फूल एकदम नाजूक छान दिसतं. तर याच्यामध्ये लाल कलर भरून घेतलेला आहे. तर बाहेरच्या गार्डनमध्ये थोडंसं आपल्याला दुर्वा भेटतात का बघायला गेले होते, पण छोट्या छोट्या होत्या कांड्या, जास्त काही नव्हत्या. तर तेवढ्याच घेतलेलं आहे दुर्वाच्या वगैरे. आणि बेलाचं पानसुद्धा घेतलेलं आहे, बेलाचं झाडसुद्धा मी लावलेलं आहे इथं. आणि जाता जाता मस्तपैकी असं झाडांवरून जरा हात फिरून गेलं ना भारी वाटतं. तर इथं छानपैकी इथं मी दुर्वा फुलं वगैरे वाहिलेली आहेत. आणि काल कमेंट आलं की देवाला फूल घातलं असं म्हणायचं नाही, वाहिलं असं म्हणायचं. तर मी आजपासून सुरुवात करते की देवाला फूल वाहिलं. तसंच मी तर गणपतीला छानपैकी जास्वंदीची फुलं, दुर्वा, हराळी म्हणजेच आघाडा वगैरे सगळं वाहिलेलं आहे. आणि छान असा आमचा गणपती आज दिसायला लागला आहे. तर बरेच कमेंट होते की छान गणपती छान आहे, तर चांदीचा आहे का? तर चांदीचा नाही आहे, हे काही मेटल किंवा काहीतरी म्हणतात सिल्वर कोटिंग वगैरे, तर तसा आहे गणपती तो. आणि आमच्या लग्नापासूनच्या अगोदरचा गणपती आहे हा. तरीसुद्धा अजून तो आहे असं आहे, म्हणजे जरासुद्धा असं काही त्याला काळपट वगैरे असं झालेला नाही आहे. तर छानपैकी असं संकष्टीनिमित्त आमची देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि तर गरम गरम चहा असा कडकडीत प्यायला कोणाकोणाला आवडतं सांगा. तर सकाळची कामं आवरल्यानंतर मी 10 वाजता जरा बाहेर गेले होते. आणि इथं प्रभा मॅचिंग सेंटर आहे ना, तर इथून मी नेहमी अस्तर फॉल वगैरे आणत असते. तर त्या ताईंना जरासं भेटावं म्हटलं, तर त्या भेटल्या आणि छान असं कौतुक करत होते की दिवाळीचं सामान खूप छान वगैरे केलं, फराळ वगैरे. पण आम्हाला काही खायला भेटलं नाही. तर ते नेहमी आपल्या व्हिडिओ पाहत असतात. छान कौतुक केलं त्यांनी सुद्धा. त्याच्यानंतर मार्कर वगैरे घ्यायचे होते मला, स्वराचं थोडंसं कार्ड बनवायचं होतं शाळेमध्ये देण्यासाठी. तर येत्या त्या केळी वगैरे घेतल्या, मार्कर वगैरे घेतलं, ताईंना वगैरे भेटलं, त्यांना भेटून खूप आनंद झाला. तर मस्तपैकी आता आम्ही आलो आहे घरी. आणि आल्याला स्वराचं चाललं आहे आता मार्कर कसे लिहितात, कसा कलर आहे, तर ते चेक करायचं. तर इथं छानपैकी तिनं नाव काढून घेतलं, मी सुद्धा नाव काढून घेतलं. कसं अक्षर येतात बघायला. एवढं काही चांगलं नाही माझं अक्षर, पण बऱ्यापैकी प्रॅक्टिस तरी करावं म्हटलं काढून. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.